श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते. उद्या आहे आषाढी संकष्टी चतुर्थी. सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा एक हा दिवा आणि ही एक वस्तू. पुण्य मिळेल, शत्रुत्रास, पितृदोष संपेल. नमस्कार मैत्रिणींनो, भाऊ बहिणींना माझ्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. उद्या उगवणारा सूर्य हा कोणताही साधारण सूर्य नाही आहे, तर उद्या आहे अत्यंत पवित्र फलदायी अशी आषाढी संकष्टी चतुर्थी. असं म्हणतात या दिवशी स्वर्गातून सर्व देवी देवतांचे आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद थेट आपल्या घरावर बसतात. पण मला सांगा, तुमच्या घरात सतत भांडण होतात का? आतोनात कष्ट करूनही हातात पैसा टिकत नाही आहे का? किंवा कामाच्या ठिकाणी घराबाहेर शत्रूंचा त्रास वाढला आहे का? तर कुठेतरी वाटते की आपल्या घराला कोणत्या तरी वाईट दृष्टी लागलेली आहे किंवा पितृदोषामुळे घरातील कामं अडकून पडलेली आहेत. जर या प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर हो असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी एक नवीन दिशा देणारा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक अचूक आणि अत्यंत गुप्त उपायही सांगणार आहे, जो उद्या आषाढी संकष्टीच्या दिवशी सकाळीच तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर करायचा आहे. फक्त एक वस्तू उंबरठ्यावर ठेवल्याने तुमच्या जन्मोजन्मांचे दारिद्र्य, शत्रूचा त्रास आणि पितृदोष मुळापासून संपेल. हे मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगणार आहे. पण हा मुख्य उपाय काय आहे? ती एक वस्तू कोणती आहे आणि ती कशी ठेवायची हे मी व्हिडिओच्या माध्यमातून अगदी वेळेत सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी सेकंद स्किप नाही करता शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्यापूर्वी श्री गणेशाचा आणि स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका. घराचा जो सर्वात महत्त्वाचा भाग आहे आपला उंबरठा, त्याला त्रास मात्र विसरतो. उंबरठा म्हणजे काय? तर उंबरठा म्हणजे केवळ लाकूड किंवा दगड नाही. उंबरठा ही आपल्या घरातील लक्ष्मीची सीमा आहे. उंबरठा हा तुमच्या घरातील येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या ऊर्जेचा मुख्य दरवाजा आहे. तुमचे पितर, लक्ष्मी आणि वास्तुपुरुष हे सर्व उंबरठ्यावरच वास करतात. जर तुमचा उंबरठा प्रसन्न असेल तर जगातील कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेशही करू शकणार नाही. माझ्या मैत्रिणींनो आणि मित्रांनो, ज्या मुख्य म्हणजे एक उपायाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, जो उद्या सकाळी आपल्या घराच्या उंबरठ्यावर करायचा आहे, त्या उपायाकडे मी वळणारच आहे. पण त्यापूर्वी मला वाटतं की तुम्हाला असे 2 अत्यंत सोपे आणि अजिबात खर्च न होणारे पण प्रचंड शक्तिशाली उपाय सांगावेत, जे उद्या आषाढी संकष्टीच्या दिवशी आपल्या घरात, प्रत्येकाच्याच घरात केले पाहिजेत. अनेकदा काय होतं माहिती आहे, आपल्या आयुष्यात अडचणी इतक्या अचानक येतात की आपल्याला समजतच नाही दोष नक्की कुठं आहे. कधी शत्रूचा त्रास होतो तर कधी घरात पैशांची चणचण भासते. या दोन्हीही समस्यांवर आपल्या शास्त्रात अत्यंत सटीक उपाय सांगितलेले आहेत. हे दोन्ही उपाय नीट समजून घ्या. उपाय 1, गुप्त शत्रूंचा त्रास, वाईट नजर आणि नकारात्मकता घालवण्यासाठी दूर्वा आणि हळदीचा महाउपाय. मैत्रिणींनो, आजकालचं जग असं आहे की आपण कोणाचं वाईट नाही केलं तरी लोक आपल्या प्रगतीवर जळतात. घराला किंवा आपल्या मुलांच्या यशाला कोणाची तरी वाईट नजर लागते. घरात अचानक कारणांशिवाय कटकटी सुरू होतात किंवा व्यवसायात नोकरीत अडथळे येतात. जर तुम्हालाही असंच काहीसं वाटत असेल तर हा उपाय नक्की करा. तर उद्या सकाळी संकष्टीच्या दिवशी हा उपाय नक्की करा. आता उपाय कसा करायचा अगदी सोप्या भाषेत सांगते. उद्या सकाळी स्वच्छ स्नान उरकल्यानंतर गणपती बाप्पांच्या पूजेसाठी 108 दुर्वांच्या जुड्या किंवा 108 सुट्ट्या दुर्वा एकत्र करा. आता एका लहान वाटीत थोडीशी शुद्ध हळद घ्या आणि त्यात 4 ते 5 थेंब पाणी टाकून ती हळद ओली करा.
या ओल्या हळदीचे थोडेसे शिंतोडे त्या 108 दुर्वांवर उघडवा आणि दुर्वा पूर्णपणे हळदीने माखल्या पाहिजेत. असं नाही, पण हळदीचा स्पर्श त्या दुर्वांना झालेलाच पाहिजे. त्यानंतर बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर बसून त्या हळदीचे युक्त असलेल्या दुर्वा श्री गणेशायाच्या चरणी अर्पण करा. दुर्वा अर्पण करताना मनापासून ओम गणपते नमः या प्रभावी मंत्राचा 21 वेळा जप करा. या उपायामागचं शास्त्र काय आहे? तर शास्त्रात सांगून ठेवले की दुर्वांमध्ये धन आणि सकारात्मकता आकर्षित करण्याची शक्ती आणि ताकद असते. तर हळद ही वाईट शक्तींचा आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश करते. जेव्हा तुम्ही हळदीने युक्त दुर्वा बाप्पाला अर्पण करता तेव्हा तुमच्या मागे लागलेला गुप्त शत्रूंचा त्रास पूर्णपणे थांबतो. कोणाचीही वाईट नजर तुमच्या घरावर किंवा कुटुंबावर टिकूही शकत नाही. तुमच्या कामातील सर्व अडथळे क्षणात दूर होतात. उपाय आहे दुसरा. पिढ्यानपिढ्या चालत आलेला पितृदोष आणि आर्थिक अडचण संपवण्यासाठी चंद्र अर्घ्य आणि जलदुधाचा विशेष उपाय. आता दुसरा उपाय, जो तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी मुळापासून उखडून फेकून देईल. बऱ्याच वेळा आपण प्रचंड कष्ट करतो, खूप मेहनतही करतो, पण हातात पैसा टिकतच नाही. जितका पैसा येतो त्याहून जास्त खर्च होतो किंवा आजारपणावर उधळलाही जातो. याचं मुख्य कारण बऱ्याचदा पितृदोष असतं. पितर जर असंतुष्ट असतील तर घरात कधीही बरकत येत नाही. पण उद्याची आषाढी संकष्टी ही पितरांना प्रसन्न करण्यासाठी अत्यंत दुर्मिळ संधी आहे. हा उपाय संकष्टीच्या दिवशी संध्याकाळी चंद्रोदयानंतरच करायचा आहे. जेव्हा संध्याकाळी चंद्र उगवेल तेव्हा एका तांब्याच्या तांब्यामध्ये, म्हणजे तांब्याचा तांब्या नसेल तर पितळेचा किंवा जो उपलब्ध असेल तो घ्या. स्वच्छ पाणी घ्या. त्या पाण्यात फक्त 2 ते 3 चमचे कच्चे दूध टाका. उकळलेले दूध अजिबात वापरू नका, कच्चे दूधच घ्यावे लागेल. आणि त्यात 1 चिमूट काळे तीळ टाका. आता हा तांब्या हातात धरून चंद्राच्या दिशेने तोंड करून उभे राहा. हळूहळू ते दूध आणि तीळ मिश्रित पाणी चंद्राला अर्घ्य म्हणून खाली जमिनीवर किंवा एखाद्या पात्रात अर्पण करा. पाणी खाली सोडताना डोळे मिटून आपल्या पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे मनापासून स्मरण करा आणि म्हणा, हे माझ्या पितृदेवा आणि हे चंद्रदेवा, माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून कळत न कळत झालेल्या सर्व चुका क्षमा करा. आपल्या घराण्यावर तुमचा सदैव आशीर्वाद असू द्या. या उपायांचा अद्भुत परिणाम कच्चे दूध चंद्राची शीतलता आणि समृद्धी आणते, तर काळे तीळ हे थेट पितरांशी जोडलेले असतात. जेव्हा तुम्ही संकष्टीच्या पावन रात्री चंद्राला हे अर्घ्य देता तेव्हा वर्षानुवर्ष चालत आलेला कितीही भीषण पितृदोष असो तो लगेच शांत होतो. पितरांचा आशीर्वाद मिळताच घरातील अडकलेली पैसा परत येतो, कर्जाचे डोंगर कमी होतात आणि घरात लक्ष्मीची स्थायी वास रूप येतो. बघा मैत्रिणींनो, हे दोन्ही उपाय करायला अत्यंत सोपे आहेत, पण त्यांचे फळ हजारो पटीने मिळणारही आहे. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या आजच्या व्हिडिओच्या सर्वात मुख्य, अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली उपायाकडे, जो उद्या सकाळीच तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरच करायचा आहे. तो उपाय काय आहे आणि ती एक गूढ वस्तू कोणती आहे हे आता आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत. आणि आता आपण आलो आहोत आजच्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. तो गुप्त आणि प्रभावी आहे, त्याची तुम्ही सर्वजण वाट पाहत होतात. उद्या आषाढी संकष्टीच्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी 10 वाजेच्या आत तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे. तर ती एक वस्तू कोणती आहे? तर ती वस्तू आहे कापूर आणि 1 लवंग असलेली अखंड हळकुंड किंवा कापूरवर ठेवलेली वेलची, सोबत गंगाजलाचे किंवा शुद्ध पाण्याने धुतलेले नाणे. उपाय कसा करायचा लक्ष देऊन ऐका. पहिली पायरी म्हणजे उद्या सकाळी उठून स्नान उरकल्यानंतर सर्वात आधी तुमच्या घराचा मुख्य उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. उंबरठ्यावर अजिबात कचरा किंवा धूळ नसावी.
दुसरी पायरी म्हणजे उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला हळद कुंकवाने स्वस्तिक काढा. तिसरी पायरी, आता एका लहानशा मातीच्या किंवा तांब्याच्या दिव्यामध्ये 1 कापूर, 1 लवंग आणि 1 हळकुंड ठेवा. चौथी पायरी म्हणजे या दिवा तुमचा मुख्य उंबरठ्याच्या मधोमध किंवा उजव्या बाजूला ठेवा आणि तो कापूर प्रज्वलित करा. कापूर पेटत असताना मनामध्ये पूर्ण श्रद्धेने ही प्रार्थना करा. हे श्री गणेशा, हे माझ्या वस्तुदेवता आणि पितृदेवता, माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, दारिद्र्य आणि शत्रूंचा त्रास हा कापुराच्या धुराप्रमाणे जळून भस्म होऊ दे आणि माझ्या घरात सुख समृद्धी येऊ दे. हा उपाय केल्याने शास्त्रानुसार आषाढ संकष्टीच्या दिवशी कापूर आणि लवंग एकत्र उंबरठ्याच्या जाळल्याने घरात प्रवेश करणारी कोणतीही वाईट ऊर्जा किंवा पितृदोषाची छाया जागीच नष्ट होते. हा अनुभव शेकडो लोकांनी घेतलेलाही आहे. ज्यावेळी घरात अडचणी येतात हा उंबऱ्याचा उपाय सकारात्मक करू शकतो. पारपूर्वी गोष्ट आहे, स्वर्गात आणि पृथ्वीवर अनलसूर नावाच्या एका अत्यंत भयंकर राक्षसाने हाहाकार माजवला होता. अनल म्हणजे अग्नी. या राक्षसाच्या डोळ्यातून आणि तोंडातून दगदगणारा अग्नी बाहेर पडायचा. तो इतका क्रूर होता की यज्ञ करणाऱ्या ऋषीमुनींना, देवांना आणि निष्पाप लोकांना जिवंत गिळून टाकायचा. अनलसुराच्या या उपद्रवाने त्रस्त होऊन इंद्रसहित सर्व देवी देवता आणि ऋषीमुनी घराबाहेरून भगवान शिवशंकराकडे गेले. घाबरून शिवशंकराकडे गेले. शिवशंकराने त्यांना सांगितले, या अनलसुराचा संहार केवळ आणि केवळ विघ्नहर्ता म्हणजे गणेशच करू शकतात. सर्व देवांनी एकत्र येऊन गणेशाची करुणा भाकली आणि त्यांच्याकडे मदतीची याचना केली. तेव्हा बालरूपात श्री गणेशाने अनलसुराशी युद्ध पुकारले. अनलसुराने बप्पांवर अग्नीचा वर्षाव केला, पण बप्पाने त्यांचे काहीही चालू दिले नाही. शेवटी बप्पाने आपले विशाल रूप धारण केले आणि त्या भयंकर अनलसूर राक्षसाला जिवंत गिळून टाकले. अनलसुराला पोटात गिळल्याने बाप्पाच्या पोटात प्रचंड दाह आग सुरू झाली. त्या भयंकर उष्णतेने बाप्पाचे शरीर तप्त झाले आणि त्यांना असह्य वेदना होऊ लागल्या. देवतांनी बाप्पांच्या शरीरावर दाह शांत करण्यासाठी त्यांच्या डोक्यावर चंद्र ठेवला. त्यांच्या बर्फाच्या पाटावर बसवले. भगवान शिवानी अंगावर नाग गुंडाळला, पण कशानेही बाप्पांच्या पोटातील आग शांत होईना. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या 88,000 ऋषीमुनींनी एक एक करून 21 दुर्वांच्या जुड्या एकत्र केल्या आणि श्री गणेशाच्या डोक्यावर व चरणी अर्पण केल्या. दुर्वांमध्ये असणाऱ्या नैसर्गिक शीतलता आणि औषधी गुणधर्मामुळे आश्चर्यकारक चमत्कार घडला. श्री गणेशाच्या पोटातील आग पूर्णपणे शांत झाली आणि त्यांना आनंद झाला. आणि श्री गणेशाने प्रसन्न होऊन ऋषीमुनींना आणि देवांना वरदान दिले, आजपासून जो कोणी मला श्रद्धेने दुर्वा अर्पण करेल त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःखे, संकटे आणि आजारपणाचा दाह मी नष्ट करेल. आषाढ चतुर्थीच्या या पावन दिवशी जो माझी कथा ऐकेल आणि मला दुर्वा व लाल जास्वंद अर्पण करेल त्याला सर्व संकटातून मुक्त मिळेल. माझ्या मित्रमैत्रिणींनो, हा देव हा भावनेचा बाकूल असतो. तुम्ही किती मोठे अनुष्ठान करता यापेक्षा तुम्ही किती श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करता हे महत्त्वाचे असते. उद्या आषाढी संकष्टी चतुर्थीच्या या पावन पौर्णाचे पूर्ण लाभ घ्या आणि हा सोपा उपाय करा आणि स्वतःच्या डोळ्यांनी तुमच्या आयुष्यात होणारे सकारात्मक बदलही पहा. मला पूर्ण विश्वास आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि तुमच्या उपयोगाचाही ठरलेला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासूनच आवडला असेल तर या ज्ञानाचा प्रवाह थांबवू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ हर हर महादेव.